नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या SP मॅथ अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथं शिकणार आहोत एक येत्या आठवी 8 क्लासचा आपला टॉपिक नंबर आहे तिसरा, इंडायसेस अँड क्यूब रूट. ओके बेटा, तर ह्या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 3.2 आपण अगदी साध्या सिंपल पद्धतीने इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला तर मग सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आणि सॉल्व्ह करायचं आणि जास्त वेळ न घेता आपण टॉपिकला सुरुवात करूया. ओके बेटा, चला तर बघा, प्रॅक्टिस सेट 3.2 कसा सॉल्व्ह करायचा. अगदी सिंपल साधा सोपा आहे. बघा बघा काय म्हणते, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. म्हणजे हा आपली ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे टेबल आहे, हा टेबल पूर्ण करायचे. मग हा टेबल पूर्ण करत असताना पहिल्या सुरू आपल्याला म्हटलंय, काय म्हटलंय बेटा, की पॉवर ऑफ द रूट. कशात लिहायचे? पॉवर ऑफ द रूट. आणि दुसरं काय सांगते आपल्याला? रूट ऑफ द पॉवर. काय? रूट ऑफ द पॉवर. मग आता पॉवर, जे पॉवर म्हणजे आपल्यावर असतो. समजा एक सपोज मध्ये एक 3 आहे आणि समजा हा 4, हा 4 काय झाला? 3चा पॉवर झाला. ओके, 3चा पॉवर किती झाला? 4 झाला. मग रूट ऑफ द पॉवर, रूट कसं लिहितात? 3. आता यालाच जर मला या 4 ला रूट मध्ये लिहायचं झालं तर हे 1/4 झालं. काय झालं बेटा? 1/4. हे रूट मध्ये खाली डिवाइड मध्ये असते आणि अंशात म्हणजे हा पॉवर झाला. हा वरचा पॉवर असतो आणि खालचा रूट असतो, हे लक्षात ठेवायचं. हा झाला आपला पॉवर. ओके, वरचा जे आहे पॉवर असते. मग आता आपल्याला पॉवर आणि रूट मध्ये करायचे. तर बघा मित्र, इथं आहे आपल्याला 45. हा वरी इथं कोण आहे? 4 आहे. म्हणजेच 4 कोण बेटा? पॉवर ऑफ 4, पॉवर ऑफ. मग 5 रूट ऑफ किती? 45. किती बेटा? 45. वरचा पॉवर मध्ये घ्यायचा, खालचा रूट मध्ये घ्यायचा, पॉवर ऑफ द रूट करता वेळेस. मग तसाच आपल्याला रूट ऑफ द पॉवर मध्ये करायचं. काय? रूट ऑफ द पॉवर. मग रूट ऑफ द पॉवर मध्ये करत असताना तर एकदम बढिया, रूट ऑफ द पॉवर मध्ये करत असताना बेटा त्याला काय करायचं? रूटला आधी लिहायचं. 5 रूट ऑफ, हा पहिला भाग. 5 रूट ऑफ 4th पॉवर. किती झालं? 4th पॉवर. पॉवर ऑफ किती बेटा? 45. ओके, समजलं? काय केलं? पॉवर ऑफ द वरचा पॉवर मध्ये घ्यायचा, खालचा रूट मध्ये घ्यायचा आणि इकडे रूट अगोदर घ्यायचा, पॉवर नंतर घ्यायचा. ओके, तसंच मग आता मला इकडलं बघा, इथं कोण आहे? वरी 6 आहे. 6 पॉवर ऑफ, खाली कोण आहे? 7. 7th रूट ऑफ, 81. कोण बेटा? 81. हे झालं. ओके, तसंच आता मला इकडे रूट मध्ये करायचे. कोणत्या? रूट मध्ये. रूट मध्ये करत असताना पहिल्या सुरू रूटचा अगोदर लिहायचं. 7 रूट ऑफ, 7th रूट ऑफ, दिसत नसेल तर आपण पुन्हा रीड करू. 7 रूट ऑफ, नंतर 6 पॉवर ऑफ कोण बेटा? 81. कोण? 81. ओके, तसाच इथं बघा, वर कोण आहे? 4 आहे. म्हणजेच 4 पॉवर, 4th पॉवर ऑफ, खाली कोण आहे? 10. 10th रूट, 10th रूट ऑफ कोण बेटा? 100. कोण आलं? 100. ओके, समजलं? मग आपल्याला इथं करायचे रूट मध्ये. मग रूटच्या अगोदर लिहायचं 10 रूट ऑफ, 10 रूट ऑफ. ओके, 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. बरोबर? बघा बरं किती सोपं आहे. आता इथं वर कोण आहे? क्यूब आहे. मग क्यूबला असं नाही लिहायचं, तर असं नाही लिहायचं. क्यूबला आपण जसं 3 असेल तिथं लिहायचं क्यूब. क्यूब पॉवर, क्यूब ऑफ लिहिलं तरी चालते. ओके बेटा, क्यूब ऑफ 7th
रूट ऑफ 21. ओके, ह्या पद्धतीत. मग इथं लिहायचं अगोदर 7th रूट ऑफ ओके, मग काय लिहिणार क्यूब 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. ओके, या पद्धतीने आपल्याला हा टेबल आपला पूर्ण झालेला आहे. वरी पॉवर अगोदर पॉवर लिहायचा, नंतर रूट लिहायचे. हा 3चा पॉवर 4 झाला आणि याला रूट मध्ये लिहायचं झालं तर 1/4. ओके, रूट मध्ये म्हणजे हे खाली असते, खालची वाली. कळालं बेटा? साधं सिंपल हा टेबल आपण इथं कम्प्लीट केलेला आहे. आणि आता बघू नेक्स्ट क्वेश्चन. समजलं असेल तर जाऊ पुढचा क्वेश्चन. मग आता बघा, पुढचा प्रश्न आपल्याला म्हटलेला आहे राईट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडेक्स. म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये याला करायचे. काय करायचे बेटा? इंडेक्स फॉर्म मध्ये. मग आता इंडेक्स फॉर्म मध्ये करत असताना एकदम सिंपल आहे. जसं आता आपण बोललो, काय बोललो? स्क्वायर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. आता स्क्वायर रूट म्हणजेच काय? 5th पॉवर म्हणजे काय बेटा? याला म्हणजे 121 चा कितवा पॉवर आहे? 5th पॉवर. स्क्वायर रूट किती आहे? रूट किती आहे? 2 आहे. म्हणजे हा त्याचं उत्तर. कळालं? किती सिंपल आहे बघा. ओके, तसंच आता याला लिहायचे आपल्याला इंडायसेस फॉर्म म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं. क्यूब ऑफ 4th रूट ऑफ म्हणले क्यूब म्हणजे आता 324 क्यूब वर आला. फोर्थ रूट म्हणजे असा. ओके, 324 म्हणजेच 3/4 हे त्याचं कोणता इंडेक्स फॉर्म झाला. क्यूब ऑफ 4th रूट ऑफ, ज्याच्या सोबत रूट आहे ते रूट कसे आले? खाली यायला पाहिजे. कसे यायला बेटा? खाली यायला पाहिजे. ओके, समजलं? चला अजून नेक्स्ट क्वेश्चन पुढचं बघा. इथं आहे 5th रूट ऑफ स्क्वायर ऑफ 260 म्हणजे 264 चा कितवा रूट? 5वा रूट आणि स्क्वायर ऑफ म्हणजेच रूट 2/5 म्हणजे 2/5 हे झाला आपला याचं उत्तर. ओके, 5th रूट म्हणजे की खाली आलं, पॉवर म्हणलं की वर आलं. ओके, चला शेवटचा क्वेश्चन. क्यूब रूट म्हणजेच 3चा क्यूब ऑफ म्हणजे तिसरा पॉवर आणि तिसरा रूट हे त्याचं उत्तर. सिंपल. ओके, कळालं? बघा झाले क्वेश्चन. यस, अशा प्रकारे पूर्ण प्रॅक्टिस सेट आपला 3.2 इथं संपलेला आहे. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं. ओके बेटा.